नमस्कार. आता मी तुम्हाला सुकं चिकन दाखवते काळ्या वाटणातलं. आता साहित्य बघा हा काय काय ते. अर्धा किलो मी चिकन घेतलंय. हे बघा अर्धा किलो चिकन घेतलंय. चांगलं 2-3 वेळा धुवून घेतलंय. आता मी ते जरा लिंबू वगैरे मॅरिनेट करते. तोपर्यंत बघा साहित्य. चिकन अर्धा किलो, टॅमॅटो 2 घेतले, हळद घेतले, गरम मसाला घेतलाय माझा मालवणी मसाला, लाल तिखट पावडर, मिरची पावडर, हे आमच्या घरचं हिरवं वाटण, मीठ घेतलंय आणि हे काळं वाटण. म्हणजे कांदा खोबरा असं गावाला कसं चुलीवर भाजतात तसं मी गॅसवर भाजून घेतलंय. आता कांदा घेतलाय, 2 कांदे घेतले फोडणीसाठी, 1 लिंबू घेतलंय हे मॅरिनेट करायला आणि कोथिंबीर घेतली. आता कृती दाखवते. हे लिंबू पिळून घेते. बी नाही गेली पाहिजे लिंबूतली. बघा मी हातावर घेते. हा बघा कसं करते. आता हळद घेते थोडीशी, फोडणीला टाकणार आहे. थोडी हळद टाकते, थोडा आपला मालवणी मसाला, थोडंसं मीठ टाकते. नंतर टाकणारच आहे. अर्ध्याने हे करायचं, असं काढून घ्यायचं. आणि हे माझ्या घरचं हिरवं वाटण घेते थोडंसं. नंतर परत फोडणीला टाकणार आहे. बघा छान होतं, असं करून बघा. आणि गरम पाणी केल्याशिवाय, गरम पाणी टाकल्याशिवाय चिकन चांगला होत नाही. हा गरम पाणी टाका. आता मी तेल टाकते. बघा तेल टाकते. तेल जास्त घ्या कारण सुकं चिकन करायचं आहे ना. कांदा टाकते फोडणीला. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. गुलाबी कलर होईपर्यंत चांगला तळायचा. कोथिंबीर टाकते, छान वास येतो. अजून कांदा चांगला गुलाबी नाही झालाय. कांदा गुलाबी होत आलाय. थोड्या वेळाने टाकते. हिरवं वाटण टाकते. हे आपलं हिरवं वाटण टाकते. बघा
कांदा चांगला मस्त तळला गेलाय बघा, छान करपत आलंय बघा, वास पण छान येतोय. आता लाल मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी. मालवणी मसाला आपला, हळद, आणि हे आपलं काळं वाटण घरचं, कांदा खोबरा चुलीवर भाजतात तसं मी भाजून घेतलंय गॅसवर. आणि हे आपलं चिकन टाकते. हे बघा, अर्धा किलो चिकन घेतलंय, मॅरिनेट केलंय लिंबू टाकून. आता हे टाकते. थोडा वेळ झाकण ठेवते, चिकनचंच पाणी होऊन दे पहिलं, मग गरम पाणी टाकते. गॅस बारीक करते. आता गरम पाणी टाकते बघा, गरम पाणीच घ्यायचा. आता शिजून दे, छानपैकी शिजल्यावर तुम्हाला दाखवते. आता झाकण ठेवते, शिजायला ठेवलाय. आता थोडा टोमॅटो टाकते. गरम मसाला आपला, आणि कोथिंबीर टाकते. मग दाखवते तुम्हाला काढून. आणि मगाशी मी मीठ थोडं टाकलेलं ना मॅरिनेट मध्ये, ते आता टाकते. अंदाजाने टाकलंय बघा, छान कलर आलाय. दाखवते तुम्हाला प्लेट मध्ये काढून. हे बघा, चिकन मस्त झालंय, कलर पण छान आलाय. मी केलंय ना त्या पद्धतीने करा. घरगुती आपली साधी सोप्या काकी दाखवत्या तुम्हाला रेसिपी. तुम्हाला नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा काकीला. काकीला आनंदच वाटतो ना. धन्यवाद.